नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत जाखडी नगर नाशिकमध्ये आणि तिथल्या सायली आकेगावकर आणि सुप्रिया उपासनी अशा दोन वहिनींना भेटणार आहोत. ऊन प्रचंड आहे, तेव्हा उन्हात थांबण्यापेक्षा लवकरात लवकर वहिनींच्या घरी जाऊया आणि सावलीत बसून त्यांच्या घरात वर्षभर येणाऱ्या ऊन सावलीवरती गप्पा मारूया. चला सुरुवात करूया आजच्या या भागाला लगेचच. नमस्कार. नमस्कार. नाही हो, अजिबात नाही. मी माझे म्हणतोय. सगळं जादूचं करून ठेवलं. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सायली ऋषिकेश आकेगावकर. आणि माहेरचं नाव? सायली अशोक कुलकर्णी. माहेर कुठलं? नाशिक मधलंच. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर ऋषिकेश आकेगावकर. या आमच्या आई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. या मावस सासूबाई. नमस्कार. ही माझी भाची. ही माझी पुतणी. हे माझे वडील. नमस्कार. आणि हे सगळ्यांची फॅमिली. झाली सगळ्यांची ओळख झाली. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे आणि आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. नमस्कार. वहिनी पहिल्यापासून नाशिकमध्ये? हो, पहिल्यापासून नाशिक. बरं. आणि हे कुठे मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? बघण्याचा कार्यक्रम आमचा इथेच झाला. तर मग माझ्या बाबांनी ह्यांना फोन केला की तुमचा मुलगा म्हणजे असा लग्नाचा आहे, तर मग माझी पण मुलगी आहे, तर मग तुम्ही असं म्हणजे अनुरूप आहे म्हणजे. तर मग ते म्हणाले की सासूबाई म्हणाले की त्या मुलीचा फोटो आणि पत्रिका आम्हाला पाठवून द्या, म्हणजे आम्ही जर समजा कोणाच्या सासूबाई? माझ्या सासूबाई. माझ्या सासूबाई म्हणाले की पत्रिका आणि फोटो पाठवून द्या, पत्रिका आणि फोटो जोडल्यानंतर मग आपण पुढे बघू म्हणजे. आणि मग तिथे मावस सासरे आले. मावस सासऱ्यांनी मला बघितलं, पण असं झालं की मावस सासरे आणि माझे वडील म्हणजे माझे वडील मावस सासऱ्यांचे शिक्षक हे म्हणजे मावस सासरे माझ्या वडिलांचे शिक्षक आहेत. मावस सासरे माझ्या वडिलांचे शिक्षक आहेत. मग कोण कोणाचे विद्यार्थी? मावस सासरे माझ्या वडिलांचे विद्यार्थी. मी काय विचारलं, कोण कोणाचे विद्यार्थी? मग माझे वडील ना शिक्षक मावस सासऱ्यांचे गुरु. आता तुम्ही काय तुम्ही असं करता? माझं काय नीट सांगत नाही, मग मला परत तुम्ही माझ्यावर ढकलता. माझे वडील मावस सासऱ्यांचे विद्यार्थी. झालं ठरले आता कोण कोणाचे विद्यार्थी. बरं. मग त्यांचं काय झालं? मग त्यांचं काय नाही, मग ते त्यांचं सगळं झालं, आमची बैठक झाली, सगळं त्यांचं आमचं म्हणजे सगळं फायनलच झालं. पण अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते आमच्यात म्हणजे त्यांनीच माझ्या मिस्टरांना लहानचं मोठं केलं. त्यांनी म्हणजे ते वडिलांसारखेच होते, कारण माझे मिस्टरांचे वडील ते 8 वर्षाचे असताना एक्सपायर झाले. तर त्यांनीच या सगळ्या कुटुंबांना आधार दिलेला होता. पण ते अचानक आमच्यातनं निघून गेले. त्यांच्या हातून जर आम्हाला सगळं करता आलं असतं आणखी आनंद झाला, तर अजून आनंद झाला असतं. म्हणजे ती अशी मनात थोडीशी रुखरुख आहे की ते नाहीये. किती वर्ष झाले लग्नाला? आता 9 महिने झाले. अच्छा, नवीन आहे म्हणजे. तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्या गोष्टी सांगितल्यात की नाही? सांगितलं असते ना. 1-2 गोष्टी लपवून ठेवल्यात, तुम्हाला माहिती आहेत? हां, इकडे बघा माझ्याकडे, तिकडे नका बघू. हां नाही, बोलवा त्यांना. अहो नमस्कार. नमस्कार. बरं, त्या 2-3 गोष्टी तुम्ही वहिनींपासून लपवून ठेवल्यात ज्या मला सांगितल्यात, त्या तुम्ही वहिनींना का नाही सांगितल्या? नाही, अशी कुठलीच गोष्ट नाही की तिच्यापासून मी लपवून ठेवलेली आहे. काय बात आहे वहिनी. बघितलं काय लग्नाची तारीख हो? 2 डिसेंबर 2010. आणि मग कुठे गेलात फिरायला? याला हिमाचल प्रदेशला गेलो होतो. पण ट्रेनमध्ये तुम्ही बऱ्याचदा डबा सोडून जात होतात वहिनींना. कोण होतं दुसऱ्या डब्यात? दुसऱ्या डब्यात कोणी नव्हतं, पण असेच पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरायचो मी. पहिले घाबरला नाहीत तुम्ही? एकदाही असं तुम्हाला भीती वाटली नाही की खालीच राहिले किंवा असं? एकदा वाटली होती, कारण एकदा कसं त्यात ट्रेन आम्ही हे उतरले आणि 2 मिनिटात ट्रेन सुटले. अरे बापरे. आणि मी खाली रडायला सुरुवात केली. सगळे आजूबाजूचे लोक आले, ते म्हणे काय झालं म्हटले माझे मिस्टर खाली थांबले, उतरले होते, चढलेच नाही की काय. अरे बापरे. मग? पण हे दुसऱ्या दारात चढून आले. मग नंतर 5-10 मिनिटांनी हे म्हणतात आणि म्हणते काय ग तू काय रडतीये? म्हटली अरे मला वाटलं तू चढलाच नाही की काय, म्हणून मग मी रडायला लागली. पण हा दुसऱ्या दारात चढलं, मला काय माहिती. कळलं वहिनी चिडल्या की अरे तुरे करतात. कळलं तुम्हाला? हो का. बरं वहिनी, छान घर मिळालं की नाही तुम्हाला? आणि तुमच्या घरालाही चांगली सून मिळाली. हो नक्कीच. तेव्हा दोघांनाही शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि वहिनी, ते गुरुजी कोण, विद्यार्थी कोण, कळलं ना? हा माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, तुमच्या बेडरूम मध्ये एक चंदेरी रंगाची दहीहंडी बांधलेली आहे, टांगलेली आहे. त्या दहीहंडीला गोंडे किती आहेत? 9. चला अभिनंदन, उत्तर बरोबर. थँक्यू. पहिलं उत्तर बरोबर आहे. आता वहिनी तुम्ही सांगा, लग्न ठरल्यानंतर मिस्टर आणि तुम्ही फिरायला गेलेलं पहिलं ठिकाण कोणतं? खंडोबा टेकडी.
लग्न ठरल्यानंतर चला उत्तर चुकलं. नवशा गणपती. बरं, त्यामुळे हे उत्तर चुकलं. आणि आता तुम्ही सांगा, तुमच्या स्वभावातील कोणता गुण वहिनींना जास्त आवडतो? मी तिला सांगतो सारखं राहायला की छान वगैरे राहत जा, जीन्स पॅन्ट वगैरे घालत जा. हा गुण तिला जास्त आवडतो. काय वहिनी, बरोबर. काही सांगितलं तरी तुम्ही बरोबरच म्हणणार ना? हां, पण अभिनंदन, उत्तर बरोबर. चला, 2 उत्तरं बरोबर आलेली आहेत. आता मी यानंतर तुमच्याशी गप्पा मारणार आहे, पण एकही त्यामध्ये आता इंग्लिश शब्द येता कामा नाही. तयार आहात? हो. जेवायला जाता का दोघे? हो, जातो. कुठे जाता? उपहारगृहामध्ये. उपहारगृहामध्ये. तुमचं कॉलेजचं नाव काय? भिकुसा यामासा क्षत्रिय महाविद्यालय. खरेदी करता? हो का? कुठे करता खरेदी? दुकानात. कुठल्या दुकानात असं काही नाही, कुठल्या पण दुकानात जे आवडेल असं याच्या जाता? मग कसे जाता दोघे ज्या खरेदीला जाता तेव्हा? 4 व्हीलर वाहनामध्ये. म्हणजे 4 चाकी म्हणायचं तर 4 व्हीलर म्हटलं वहिनी. सरळ कारमधून म्हणायचं ना मग त्यापेक्षा. अरे हो. चला, पण 2 उत्तरं पहिली जी होती ती बरोबर आली, त्यामुळे वहिनी ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. चला, सगळी फॅमिली सज्ज झालेली आहे, हो ना? हो. अरे, हे जे मध्ये व्हायलेट कलरचा एक सदरा घालून उभे आहेत, त्यांच्याबद्दल एक तक्रार करायची झाली तर काय कराल? तक्रार करायची झाली म्हणजे समजा जर कुठे जायचं असेल तर ते म्हणतात की तू आवरून बस, पण तेच वेळेवर येत नाही. म्हणतात मी 1 तासात येतो. आपण फोन केला की नाही आत्ताच येतो म्हणतो, 1.5 तासात येतो. म्हटलं 1 तास कुठे असतात? कुठल्या डब्यात असता? सांगा, कुठे असता? नाही, कुठल्याच डब्यात नसतो. कामाने तसं लेट होतं. असं जरी सांगितलं की अर्धा तासात येतो तर मग कामामध्ये थोडासा वेळ जातो. खूप आहे, आणि ऑफिसच्या चाव्या पण त्यांच्याकडे असतात वहिनी, त्यामुळे त्यांना निघता येत नाही, हो की नाही? वहिनींबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती करणार? ती पटकन समोरच्यावर विश्वास ठेवते. बरं. कोणी असं सांगितलं तिला काही की इथं असं आहे असं आहे तर त्या गोष्टीवरती पटकन विश्वास ठेवते. तर फक्त तिने तेवढा तो विश्वास ठेवू नये कोणावर पटकन. का वहिनी, का ठेवता पटकन विश्वास? नाही, असं ठेवतात म्हणजे असं काही नाही, पण असं ते बोलण्यात नाही करून ठेवला जातो मला. ते लागेल, तिकडे या. बघितलं, ठेवलात ना विश्वास, काही नाही. नेमकं हेच म्हणायचं होतं त्यांना. वहिनी, आता एका गाण्याचा अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. घ्या, बोलायचं नाही. हिची चाल तुरु तुरु उडते केस बुरु बुरु. गायचंय सगळ्यांनी. हिची चाल तुरु तुरु उडते करा, केस परत करा. बुरु बुरु. डाव्या डोळ्यावर बट डळली. वा, बट. जशी मावळच्या उन्हात केवळच्या वनात नागिन सरसरली. काय हो, तेवढ्यात नागिण म्हटलं. एकीकडे बट पण दाखवत होते आणि नंतर नागिण पण म्हणाले वहिनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वहिनी, ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे.